नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2025 साठी घेत आहोत. यामध्ये आजचा आपला हा 37वा पार्ट घेऊन आलेला आहे. तर यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे करंट अफेअरचा. भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, तिसरा. तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे. भारताच्या विविध शहरामध्ये मेट्रो सेवा वाढवली जात आहे आणि जसं की दिल्ली, मुंबई, बंगळुरू यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेल्वे नेटवर्क विकसित करण्यात आलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो? हॉर्नबिल महोत्सव हा नागालँडमध्ये सेलिब्रेट केला जातो, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड राज्यातील प्रमुख सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. प्रत्येक डिसेंबरमध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो आणि यामध्ये नागालँडच्या विविध आदिवासी समुदायांची संस्कृती, कला, नृत्य आणि संगीत सादर केली जातात. हा महोत्सव देश-विदेशातील पर्यटकांसाठी देखील एक आकर्षण असतं. तसंच पुढचा प्रश्न आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, न्यायमूर्ती हर्षकुमार. तर बघा, हा जो चेंगराचेंगरीचा प्रकार घडलेला आहे तिथल्या तपासासाठी न्यायमूर्ती हर्षकुमार यांच्या नेतृत्वाखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. 2025 या वर्षात खालीलपैकी कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित केले आहे? तर वायुसेना पदाने सन्मानित करण्यात आलेल्या अक्षय सक्सेना, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 2025मध्ये अक्षय सक्सेना यांना वायुसेना पदक प्रदान करण्यात आले आहे आणि वायुसेना पदक हे भारतीय वायुसेनेचे शौर्य आणि कार्यक्षमतेसाठी दिले जाते. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मुख्य निवडणूक आयुक्त. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 12.75, म्हणजेच डी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयेवरून किती लाख करण्यात आली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 5 लाख, म्हणजेच बी ऑप्शन. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपये अगोदर होती, आता त्यावरून ती 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी संबंधित गरजांसाठी अधिक कर्ज मिळवण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. खालील ठिकाणी पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा. तर बघा, पर्जन्य प्रमाणाचे म्हणजे काय? जास्तीत जास्त पाऊस कुठे पडतो, त्यानंतर कमी, नंतर कमी, अशा प्रकारे उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? तर अंबोलीला 1 नंबरला पाऊस पडतो सगळ्यात जास्त. नंतर महाबळेश्वर, याला 2 नंबर देऊया. नंतर 3 आहे माथेरान आणि 4ला पाचगणी 4 नंबरला. अशा प्रकारे सिक्वेन्स असणारा पर्याय आहे 3 नंबरचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मराठवाडा विभाग, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मराठवाडा विभाग हा कोरड्या हवामानाचा विभाग आहे. येथे उच्च तापमान म्हणजे जवळपास 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जातं आणि उच्च दैनिक तापमान कक्षा देखील कशी असते इथली? तर ती पण जास्त असते, म्हणजे 10 ते 15 अंश सेल्सिअस इतकी असते. पर्जन्याचे प्रमाण पाहायला गेलं तर 700 ते 900 मिलीमीटर एवढंच असतं. 700 ते 900 मिलीमीटर एवढं लक्षात, मिलीमीटर. अशा प्रकारे इथलं तापमान कक्षा आणि पर्जन्याचे प्रमाण आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया आपण. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडीलचा जो प्रदेश आहे तर त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखतो, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागाला जास्त पाऊस पडतो, तर पूर्वेकडील भाग हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. त्यालाच आपण रेन शॅडो रिजन, ड्रॉट प्रोन एरिया असं देखील म्हणतो. या भागात पाऊस कमी म्हणजे 600 ते 800 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. जसं की यामध्ये कोणते जिल्हे येतात? जसं की सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याचा भाग यामध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, 85% एवढं पाऊस तिथे पडतो. महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून 85% पाऊस पडतो आणि उर्वरित जो 15% पाऊस आहे तो हिवाळी पाऊस, किंवा त्याला आपण पश्चिमी झंझावात असं देखील म्हणतो, किंवा स्थानिक हवामान बदलामुळे हा पाऊस तिथे पडतो असं देखील आपण तिथे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सागर किनारा, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे.
तर बघा, सागर कोकण हा भाग अरबी समुद्राच्या किनारी असल्याने ह्युमिडिटी जास्त असते तिथे, म्हणजे आर्द्रता जास्त असते आणि या भागात सतत नम हवामान आणि भरपूर पाऊस असतो. जवळपास 3000 ते 6000 मिलीमीटर एवढा पाऊस इथे पडतो, म्हणून तिथे आर्द्रता जास्त प्रमाणात असते. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? तर दैनिक सरासरी तापमान कक्षा नागपूरमध्ये जास्त आहे. म्हणजेच खाली जे ठिकाणं दिले आहेत त्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे, म्हणून नागपूर याचं करेक्ट आन्सर आहे. नागपूर कोरड्या आणि खंडित हवामानामुळे दैनिक तापमानातील फरक सर्वाधिक आहे. किती? जवळपास 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत हा फरक असतो. कोकणातील अलिबागसारख्या ठिकाणी समुद्रामुळे तापमानाचा फार फरक पडत नाही, परंतु इकडे जास्त फरक पडतो. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विदर्भ, म्हणजेच फोर्थ ऑप्शन. तर बघा, विदर्भ हा असा भाग आहे जिथे अरबी समुद्राच्या शाखेपासून म्हणजे नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून देखील पाऊस पडतो आणि बंगालच्या उपसागराच्या जी शाखा आहे त्या शाखेपासून जो पाऊस पडतो तिथे त्या शाखेमुळे जो पाऊस पडतो तो देखील विदर्भामध्ये पाऊस पडतो. विदर्भात मान्सून अधिक काळ टिकतो आणि पाऊस सरासरी किती होतो तिथे? तर 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस तिथे पडतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? तर खाली जे ठिकाणं दिले आहेत त्यापैकी आपल्याला ओळखायचे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, आंबोली. तर बघा, आंबोली हा कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे. सिंधुदुर्ग, आंबोली सिंधुदुर्ग इथे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस तिथे किती पडतो? जवळपास 7000 मिलीमीटरपेक्षा जास्तच पाऊस तिथे पडतो. नंतर आहे चिखलदरा, अमरावती जिल्ह्यात, आणि तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात येथे तुलनेने कमी पाऊस पडतो, जसं की 1500 ते 2000 मिलीमीटर एवढा पाऊस तिथे पडतो. नंतर गडचिरोलीमध्ये सरासरी 1200 ते 1400 एवढा पाऊस पडतो. अशा प्रकारे आपण सर्वच पर्यायामध्ये दिलेल्यांचं ठिकाणे आहेत, दिलेले जी ठिकाणे आहेत तिथे किती पाऊस पडतो ते पाहिलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे 37 नेतृत्व कोणाकडे होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वसंतदादा पाटील, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळ 1942 सुरू झाली होती. कधी? तर 1942 सांगली गटाचे नेतृत्व कोणी केले होते? वसंतदादा पाटील यांनी केले होते. आणि ही चळवळ ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढा देणारी चळवळ होती. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? तर कॅप्टन हेनरी हा नांदूर शिंगोटे युद्धात मारला गेलेला आहे, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नांदूर शिंगोटे युद्ध हे ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यामध्ये झालं होतं आणि या युद्धातच कॅप्टन हेनरी मारला गेला होता. भिल्ल समाज ब्रिटिश राजवटीविरुद्ध या युद्धामध्ये लढत होते. तसंच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 10 जुलै 1930 रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश यांनी केले? तर जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, बापूजी अने यांनी केलेलं आहे. बापूजी अने यांनी 1930 पुसद येथे, पुसद कुठे आहे तर यवतमाळ जिल्ह्यात आहे, येथे जंगल सत्याग्रह केला आणि हा सत्याग्रह ब्रिटिशांनी लादलेल्या जंगल कायद्याच्या विरोधात होता. तसंच या चळवळीत अनेक सत्याग्रही सहभागी देखील झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 कोण उपस्थित होते? तर बघा, हाताने विणलेल्या खादीचं वेश परिधान करून गणेश वासुदेव जोशी हे राजदरबारात उपस्थित होते, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हा दरबार ब्रिटिश राणीचा सत्ता स्थापन करण्याच्या समारंभासाठी भरवण्यात आला होता आणि त्यांनी भारतीय स्वावलंबन आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून हे खादीचा वेश परिधान केला होता. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे सेकंड ऑप्शन. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 मार्च 1930 अशा प्रकारे नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते आणि हा सत्याग्रह अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केला होता. तसंच हा भारतातील पहिला मोठा मंदिर प्रवेश सत्याग्रह मानला जातो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण 20 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की सर्व एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.